आमचे संदीपजी गायकवाड सर अगदी चांगलं सूत्र संचालन करतात, चांगले समालोचन करतात आणि पंचांची कामगिरी सुद्धा सँडी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आता मात्र आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच असेल मॅचचा अमोल पाटेकर, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. माडपाई माडप संघाकडून नेहमीच चांगला खेळ, चांगली गोलंदाजी आणि माझा आवडता गोलंदाज म्हणून माडपाई माडप संघा ज्याची मी नेहमीच प्रशंसा करत असतो तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 500 कुठे रणजित भोसले, नाही रणजितच विहित 11 जय हनुमान चावणे विपक्ष आपण पाहतोय सिद्धू 11 कैऱ्या. या दोन संघादरम्यानचा सामना आहे. नक्कीच हा सामना चुरशीचा होईल. 3 षटकाचा सामना आहे. एका एंडमधूनच तिन्ही षटकं फेकली जातील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. परंतु या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे ऐकूया शुभम म्हात्रे यांच्या गोड आवाजामध्ये. हॅलो, चला कैरे संघ आपला 12वा खेळाडू आलाय. ओके, सामना आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील अगदी दुसऱ्या गटातील पहिली मॅच सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहणार आहोत तो चावणे. टॉस या मॅचचा जिंकला विहित 11 चावणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला चावणे संघानं आणि निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा. फलंदाजीसाठी इन्व्हाइट आमंत्रित केलाय ते सिद्धू 11 कैरे या संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानात. नॉन स्ट्राइक वरती अतुल पाटील, नॉन स्ट्राइक वरती आपण रजत पाटील या फलंदाजाला मात्र पाहतोय. गेम ऑन, मॅच ऑन, सामन्याला होईल सुरुवात. या अगोदर समालोचन आपण गायकवाड सर यांचं ऐकलं. नंतर आता पंचांच्या कामगिरीसाठी ते मात्र मैदानात गेलेत. अष्टपैलू पहिल्याच बॉल ओव्हर द विकेट ना. हो, पहिल्याच बॉल वरती इथून पहा काय घडलं. डिरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित रजतला थोडासा महागडा पडला असता. परंतु निर्धाव चेंडूची सांगता चांगल्या पद्धतीने पहिलाच बॉल गोलंदाज निखिल सावंत या गोलंदाजाच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय. 3 ओव्हरची मॅच, 3 ओव्हरमध्ये पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. P1चं षटक घेऊन निखिल सावंत 31 तर्रार गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन बडनाट वेग आहे त्याच्याकडे. अतुल साठी हा बॉल थोडासा आपण ट्रॅक होता, कट काढायचा प्रयत्न वेगानं विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडूची डॉट बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळेल. दोन्ही चेंडू वेगानं बीट केलाय ते अतुल पाटील या फलंदाजाला. अगदी दोन्ही संघांच्या दरम्यान टफ फाईट, काटेकी टक्कर पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. दोन्ही संघ मातब्बर आहेत. सिद्धू 11 कैरे संघ यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. आजच ते आदाईची टुर्नामेंट मध्ये सुपर 10 मध्ये देखील गेलेत. कट काढण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होती. अगदी चालाकीने पॉइंटचा फीडर बॉल पर्यंत पोहोचला, उचलला चेंडू फेकला. त्या अगोदर मात्र एक सिंगल रन कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेश झालाय. सिद्धू 11 कैरे या संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. अगदी गावदेवी माझगाव आणि जय हनुमान वारद संघ आयोजित मैत्री चषक 2025 ची ही स्पर्धा, भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. टोटली 3 नंबर या स्पर्धेसाठी आहेत. 1 लाख रुपये, 50,000 आणि त्यानंतर तिसरे पारितोषिक या स्पर्धेसाठी ते 25. भव्य दिव्य ट्रॉफी, अगदी वर्ल्ड कप सारख्या ट्रॉफीज आपल्याला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतात. टोटली 28 संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. 28 संघातून टोटली आता 14 संघ आपण पाहतोय की राहिलेत. 14 संघ मात्र पराभूत झालेत. कोणते संघ ही ट्रॉफी उचलेल
ते आपल्याला शेवटला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक एंडवरती डावखोऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू रजत. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. विकेट नंबर 1 डाऊन आणि हा मोठा ब्रेक थ्रू, मोठा झटका मिळाला तो कैरी टीमला. फलंदाज रजत पाटील बॅक टू द पवेलियन. नव्हता अगदी फिल्डर, 2 फिल्डर तिसार सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले चं षटक आहे, पाबंदीचं हे षटक आहे. या षटकामध्ये जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून आपण आक्रमण पाहत असतो, परंतु ते आक्रमण झालं नाहीये. निखिल सावंत एक वेगवान गोलंदाज आहे आणि आपल्या नावाची असलेली छाप त्याने या मॅच मध्ये मात्र सोडली आहे. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण गणेश या फलंदाजाला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती वेगवान गोलंदाज निखिल सहा चेंडू. पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, दूरवरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट मात्र फिरली. चेंडू थोडा उशिराने आला आणि मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर दोन्ही फिल्डर अगदी स्ट्रेट आहेत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला. बाकीचं क्षेत्र मात्र खुलं आहे, परंतु तिथून आता फटकेबाजी करावी लागेल. सर्कलचं षटक आहे. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती डिलिव्हर झाला. अफलातून षटकाची समाप्ती होईल. पहिलं षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये कमर तोड गोलंदाजी राहिली आहे. ती गोलंदाज निखिल सावंत या वेगवान गोलंदाजी. पहिल्या ओव्हर नंतर सिद्धू 11 कैरी टीमची धाव संख्या झाली ती 1 बाद 1 धाव. सावंतची जी सुरुवात हवी होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, ती सुरुवात निखिलने आपल्या चावणी टीम साठी मात्र करून दिली आहे. इनॅट नंबर 2 वरती गोलंदाज भावेश ठाकूर. आणखीन एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. 1 धाव फक्त धावफलकावरती लागली. अतुल पाटील अजून स्ट्राईक एंड वरती आहे. अतुल पाटीलला आता जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. ओहो, वेगानं ही एक्सप्रेस आहे. अगदी चावणी टीमच्या 2 एक्सप्रेस आहेत. पहिला गोलंदाज देखील त्याच पद्धतीने चेंडू वेगाने डिलिव्हर करत होता. आता भावेश आला. भावेशची देखील 30 लाईन आहे, 30 लेंथ आहे. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू भावेशच्या माध्यमातून मात्र फेकण्यात आला. अतुल पाटीलकडे कुठली चान्स नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर द विकेट ना भावेश ठाकूरचा नेक्स्ट बॉल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, फक्त हलक्या त्यांना ड्राईव्ह करण्याशिवाय कोणताही पर्याय अतुल पाटीलकडे नव्हता. अतुल पाटीलने देखील ओळखल्या की मोठ्या फटके येत नाहीयेत. सिंगल डबल धावाने धावफलक हलतं ठेवणं देखील गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावाने देखील तितकंच महत्व आहे. मिळेल एक सिंगल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती दोन्ही आकड्यावरती. 1 बाद 2 अशी थोडीशी नाजूक अवस्था सध्याच्या स्थितीला सिद्धू 11 कैरी टीमची मात्र बघतोय. इथून आता टीमला सावरण्याची गरज आहे. एक पार्टनरशिप व्हायला पाहिजे, धावा जोरात यायला पाहिजेत. राहुल स्ट्राईक एंड वरती आहे. ओहो, चांगला फटका ऑन साइडला. फिल्डर तैनात आहे. फिल्डर कडून थोडी चूक, झेल ड्रॉप.
अगदी सहज आणि सोपा झेल होता, कारण दूरवरचा प्रवास करून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, परंतु अँड मोमेंटला मात्र त्याच्या हातातून झेल ड्रॉप झाला आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धाबा. 2च्या मदतीने संघ पोहोचलाय तो 4 या आकड्यावरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश हा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आहे. उर्ध विकेटनं भावेश ठाकूरचा नेक्स्ट बॉल. ओ स्ट्राईक बॉल पाहायला मिळाला. वेग आणि वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं, सावनी टीमकडे 2 एक्सप्रेस गोलंदाज आहेत, पहिला निखिल आणि दुसरा भावेश. या गोलंदाजांना खेळणं तितकंच सोपं नाही आहे. अगदी अतुल पाटील आणि त्याचा साथी फलंदाज गणेशला टायमिंगचे फटके मारावे लागतील. जेवढी बॅट तुम्ही जोरात फिरवाल तेवढा चेंडू जोरात निघून जातोय. लो फुल टॉस होता, हा देखील निर्धाव चेंडू होईल. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे. जिथे असं वाटलं होतं सिद्धू 11 कैरे बॅटिंग करत असताना धावा पहिल्या सत्रामध्ये मजबूत धावा बनवेल, तिथे मात्र तसं घडलं नाही. विरोधात निखिल सावंत आणि भावेश ठाकूरची लाजवाब गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. ओहो, गुडलाईन स्पॉट वरती परफ्यूम डिलिव्हरी. व्हॉट बॉलिंग, काय गोलंदाजी. A1 क्वालिटीची गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांना सादर केली आहे. इथून मात्र दुसऱ्या ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर सिद्धू 11 कैरे जाऊन पोहोचलाय तो 4 या धावसंख्येवरती. वयाल, दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस साठी. बोरगाव बी आणि वयाल दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी यायचं आपण. या ठिकाणी आपले गायकवाड सर ज्यांनी चांगलं समालोचन केलं, कारण गेले 2 स्पर्धा अगदी सातत्यपूर्ण ते पार पाडतायत. कालच्या दिवसामध्ये दिवस रात्रीची स्पर्धा केली आणि तिथून थेट या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत. नक्कीच त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया, कारण ते म्हणतात की सर्वांचं कौतुक केलं जाते, परंतु त्यांचं कौतुक या मैदानावर कोणी केलं नाही. मग पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मी बरोबर जरूर उल्लेख केला होता, कारण मला माहिती आहे की मी सुद्धा ते काम केलंय आणि पंचांची कामगिरी करताना किती मोठी जबाबदारी असते. आपण इथे एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला तर आपण सॉरी बोलून तो टाळून येतो, परंतु पंचांची एक चूक फार महत्वाची असते. परंतु अशी चूक होता कामा नये या अनुषंगाने कटाक्ष त्यांचा या मैदानात पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून एकही चूक आपण या मैदानात त्यांची, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. चांगली कामगिरी पंचांची त्यांच्या माध्यमातून बजावली जाते. वेल क्वालिफाईड अंपायर आहेत. पहिलाच बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अतुल पाटील या फलंदाजासाठी. वाईट बॉल राहिला. वाईट बॉल नंतर धावफलक्यावरती लागली ती 5. चला, बोरगाव संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. वयाल संघ आपण आपला कर्णधाराला पाठवायचा आहे. वयाल संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. बोरगाव बी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पहिला चेंडू अतुल साठी वेगाने बॅट फिरवली जाते. अगदी सुरुवातीपासून मालकर सर आपण पाहतोय अतुलची बॅट अगदी वेगाने फिरते, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगल्या लेंथ वरती तिन्ही गोलंदाजांना आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. तिसरा गोलंदाज आपण किरण पाटील ओव्हर द विकेटनं मैदानात आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. डेफिनेटली दुसरी धाव महागडी. फलंदाज या चेंडूवरती गणेश झालाय धावबाद. संघाचा संघाने या ठिकाणी उपस्थित आहे. तर महेश म्हात्रे आपला कर्णधार लवकर लवकर पाठवायचा आहे. अक्षय म्हात्रे संघाचा कर्णधार या ठिकाणी येतोय. नक्कीच चांगली मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या मॅच नंतर घावदेवी बोरगाव विपक्ष वयाल या 2 संघादरम्यान. चार चेंडू अजूनही बाकी आहेत.
इथून अतुल पाटील या फलंदाजावरती कैरी टीमची पूर्णपणे दारोमदार असेल. टॉस जिंकलाय या ठिकाणी RSK वयाल संघानं नक्कीच आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायच्या सामना संपल्यानंतर. अतुल स्ट्राईक एंड वरती लॉफ करण्याचा प्रयत्न मिले हेलिकॉप्टर लँड झालाय मैदानावरती जिथे सिंगल डबलचा प्रयत्न अतुल पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा बेत आहे. 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट. 2च्या मदतीने संघ पोहोचला तो 8 या धावसंख्येवरती. धावा कशाही येवो कोणत्याही पद्धतीने येवो परंतु धावा या ठिकाणी पाहिजेत ते कैरे या संघाला. कारण जेवढ्या धावा यश पहिल्या इनिंग मध्ये होतील तेवढ्या धावा डिफेंड करताना तुमच्या गोलंदाजांना देखील मदत मिळेल. एखादा मोठा फटका पाहिजे आता. तो मोठा फटका फलंदाजच्या बाट मधून आलाय. एक टप्प्यावरती बॉल जाईल ओव्हर दी रोप सीमारेषा पलीकडे. अतुलच्या बाट मधून हा चौकार. चार चेंडू 12 धाव फलक्यावरती. अजून देखील अतुल मैदानात आहे. विस्फोटक खेळाडू लॉफ्ट हेड. इट्स अ बिग, इट्स अ ह्यूज, इट्स अ लॉंग अँड इट्स अ स्ट्रॉंग. षटकार येतोय तो फलंदाज अतुलच्या बाट. जिथे असं वाटत होतं की कदाचित एकतर्फी मॅच होईल की काय परंतु अतुलनं सांगितलंय मी मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. माझ्यामध्ये टेम्परमेंट आहे, माझ्यामध्ये स्किल आहे आणि तो टेम्परमेंट आणि स्किल या मैदानावरती सिद्ध करत असताना आपल्या टीमसाठी मात्र चांगला खेळ दाखवला. शेवटचा लो फुल टॉस होता, कन्वर्ट केला ऑन साइडला. बॉल मात्र गोलीच्या वेगाने निघून जाईल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं सिद्धू 11 कैरे संघाने धावा बनवल्यात त्या 22. इथून मात्र 18 चेंडू आणि 23 ची गरज आहे ती चावणे या संघाला. चला या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून घ्या. या ठिकाणी बाया चावणे टीम आपणास विनंती असेल कारण आता वेल फार कमी राहिला आपल्याकडे कारण वेल निघत चाललाय. मॅच मात्र तशाच बाकी आहेत. वेल आपल्यासाठी थांबणार नाही आहे. वेलेला फार महत्व आहे. वेल जेव्हा पटकन जातो तेव्हा आपले चांगले दिवस असतात, त्यावेळेस वेल मात्र पटकन निघून जातो. ज्यावेळेस खराब दिवस असतात मात्र त्यावेळेस मात्र वेल जात नाहीये आणि अशी वेलेची व्याख्या आपण पाहतोय. तशीच परिस्थिती आता या मैदानामध्ये आपण पाहतोय कारण एक सामना मगाच्या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला वाटलं होतं बराच वेळ आपल्याकडे आहे, बराच वेळ आपला वाया गेला. मग जवळजवळ 1-1.5 तास मैदान खाली राहिलं होतं. त्या टायमामध्ये नक्कीच 2 सामने झाले असते. 2 सामने जर त्यावेळेस झाले असते ना तर आता थोडंसं हलकं झालं असतं आपल्यासाठी. परंतु आता थोडंसं कठीण असणार आहे
कारण सकाळी किती वाजतील ते सांगता येणं फार कठीण आहे. नक्कीच जर अवधी आपल्याला राहिला नाही तर षटकाची कपात आयोजकांच्या माध्यमातून जशी सूचना येईल तशी केली जातील. चला फलंदाज जाऊ द्या. चावणे टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्रवीण आणि संदेश पाटील ही मैदानाच्या आतमध्ये जोडी आता पाहतोय आपण. अगदी पहिल्या 2 षटकामध्ये शुभम आपण पाहिले असेल तर अवघ्या धावा जमा केल्या होत्या कैरे टीमनं त्या 12. परंतु तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवर आलेले 2 मोठे फटके, 2 चौकार 1 षटकार अतुल पाटीलच्या बॅटमध्ये आला. अनेक समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलाय तो सिद्धू आणि कैरे संघ. परंतु या धावा डिफेंड करायच्या आहेत आता त्या गोलंदाजांना. त्या धावा डिफेंड करतील का? पहिला सामना सुद्धा आपण पाहिला की तो गोलंदाज जोरावर कैरे सिद्धू आणि कैरे टीमनं असुटी संघाच्या विपक्ष जिंकला होता. तशीच परिस्थिती या सामन्यामध्ये सुद्धा आहे. प्रत्येक सामन्यामध्ये कष्ट करावे लागतील. एक तर्फी सामना आपण या मैदानात आतापर्यंत एक काही पाहायला मिळाला नाहीये. कारण प्रत्येक सामना चुरशीचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा तशीच चुरस निर्माण होईल का? काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुन्हा एकदा शुभम म्हात्रे यांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सर. 18 बॉल आणि 23 या धावसंख्येची गरज. पंच विनंती आहे आपणास की टाइमपास नको, स्पीडअप करा जरा, कारण 3:30 वाजलेत आणि यानंतर देखील आता टोटली आपण पाहिल्या तर 8 मॅच 9 मॅच आपल्याला अजून खेळवायचे आहेत. अगदी सकाळ तर होईलच परंतु 10-12 वाजू नये त्यासाठी आपण जरा स्पीडअप करा. पहिला गोलंदाज राहुल गोलंदाजीच्या मार्क वरती या. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय संदेश पाटील आणि त्यानंतर प्रवीण पाटील. सख्या बंधूंची जोडी प्रवीण आणि संदेश ही मैदानात. पबा या नावानं ओळखला जाणारा प्रवीण या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. जिथे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 23 धावा. काय घडेल, कोणता संघ हा सामना जिंकेल? अगदी शेवटला नवसंजीवनी मिळाली ती सिद्धू 11 कैरे या संघाला. जिथे आपण पाहिलं तर 14 बॉलवरती फक्त 8 होत्या. शेवटच्या 3 ते 4 बॉलवरती अतुल पाटीलनं ठोकलेले ते षटकार चौकार आणि तिथून नवसंजीवनी मिळाली ती सिद्धू 11 कैरे संघाला. आणि त्यांची टोटल आपण पाहिलं तर 22 वरती पोहोचली. 22 धावा म्हणजे फायटिंग टोटल उभी राहिली. काय कैरे संघाची गोलंदाजी देखील त्या ताकदीची आहे. तिन्ही गोलंदाज अगदी वेगवान आहेत, व्हेरिएशन युक्त आहेत. त्यामुळे ह्या धावा कदाचित त्यांच्या गोलंदाजीच्या बेसवरती वाचवल्या जाऊ शकतात. परंतु काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट न राहुलचा पहिल्याच बॉल स्ट्राइक एंड वरती संदेश. पहिल्याच बॉल बॅटची कट फर्स्ट स्लिपच्या आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चालला निघून सीमा रेषा पलीकडे आणि हा पहिला चौकार येईल तो फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून. 4 धावा. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती अगदी फटका आपण पाहिला. बॅटची कट लागली होती. कदाचित बॉल फर्स्ट स्लिप आणि थर्डमॅनच्या दिशेने थांबवला जाऊ शकला असता परंतु अतुल पाटील देखील त्या ठिकाणी चुकला आणि तदनंतर मात्र चेंडू सीमारेषा पार गेला आणि मिळाला तो चौकार. ओव्हर द विकेट न राहुल. ओ सुरेख चेंडू लटकट नजाकत भरा फटका पाहायला मिळालाय. पुढच्या चेंडू चाललाय ब्लॅक स्क्रीनला टच होणारा. हा सलगचा दुसरा चौकार येतोय तो संदेशच्या बॅटमधून. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य फलंदाजी करणाऱ्या आपण पाहतोय की चावणी टीमच्या माध्यमातून दिलं जात आहे.
फलंदाजाला माहिती आहे गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे, त्या वेगाचा फायदा घेतला जातोय, फक्त बॉलला दिशा आणि ड्राईव्ह केला जातोय. अगला वेगला फटका, वॉटर स्ट्रोक, स्कूप काढायचा प्रयत्न, इथून फटका फसलाय. विकेट नंबर 1 गॉन. फलंदाज संदेश पाटील बॅक टू द पवेलियन. दोन बॉल वरती 2 चौकार येऊन त्यानंतर अगला वेगला फटका मारण्याचा प्रयत्न संदेशचा, हा प्रयत्न मात्र फसला आणि लेग स्लिपच्या दिशेने, शॉट फाइंडिंगच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चांगला झेल त्याच्या माध्यमातून मात्र टिपण्यात आलाय आणि हा पहिला धक्का मिळालाय तो चावणे या संघाला. देवा हा फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग राहिली आहे. 8 धाव संख्या धाव फलक्यावरती. उर्वरित आता आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 15 या धाव संख्येची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण आहे. 15 बॉल वरती 15 धावा, तितकं आव्हान सोपं नसेल, कारण आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली आहे ती सिद्धू इलेव्हन कैरे संघाची. नवीन बॅटर मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती निखिल सावंत. याच निखिल सावंतनं डावाची सुरुवात केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये कमरतोड गोलंदाजी निखिलने केली होती आणि नंतर बॅटिंगची बारी आली. बॅटिंग कशी होईल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती अजूनही प्रवीण पाटील पवा नॉन स्ट्राईक एंड वरती बाकी आहे. वन डाऊनचा क्रमांक अर्थात 3 नंबर साठी आपण फलंदाज निखिल सावंत त्याला मैदानावरती पाहतोय. 3 बॉल झालेत, 8 धावा धाव फलक्यावरती. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. राहुल या गोलंदाजावरती पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण म्हणण्यापेक्षा युक्ती चढवली होती. हा बॉल सॉफ्ट हात, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केले. पहा सिंगल रन, डबलचा प्रयत्न, फिल्डिंग थोडी खराब. कुंदन पाटील होते त्या ठिकाणी, या फिल्डिंगची अपेक्षा नाहीये कुंदन कडून. अगोदरच मालकर सर धावा कमी आहेत, अशा वेळेस तुम्हाला चांगली फिल्डिंग करून ऑपोजिट टीम वरती प्रेशर टाकण्याची गरज, आणि अशा वेळेस मात्र कुंदन पाटील कडून खराब फिल्डिंग आणि त्याच्या मिळाल्या त्या 3 धावा आणि 3च्या मदतीने संघाची एकूण धावा संख्या पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. उर्वरित आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि मात्र 12 धाव संख्येची गरज आहे ती चावणे संघाला. डावकुरे आताचा फलंदाज प्रवीण पाटील आता स्ट्राईक एंडवरती. फिल्डिंगची रचना पूर्णपणे चेंज असेल. अगदी ऑन साइडला एक फिल्डर मिड विकेटला, त्यानंतर एक फिल्डर आपण काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र पाहतोय. बाकी फिल्डर आहे तिसार सर्कलच्या आतमध्ये. प्रवीणसाठी लावलेली फिल्डिंगची व्यूहरचना, ज्या वेळेला उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मात्र मैदानात असते त्या वेळेला सातत्यपूर्वक तुम्हाला फिल्डिंग ही चेंज करावी लागते. राहुल प्रचंड वेग आहे, परंतु या मॅच मध्ये वेगाचा फायदा झाला नाही. अपोजिट वेगाचा फायदा त्याच्या चावणे टीमला जरूर झालाय, कारण 2 चौकार आपण पहिल्या 2 बॉल वरती पाहिलेत. प्रवीण साठी हा चेंडू प्रचंड वेगाने पाहायला मिळाला. पंचांचा नो बॉलचा इशारा, अर्थातच ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. नो बॉल नंतर एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या साह्याने धाव संख्या होईल ती 12 धावा धाव फलकावरती होतील. 14 चेंडू आणि आता 11ची गरज आहे. फ्रीडचा चेंडू, थँक्यू डिझ. फ्री चौदा बॉल 11 फ्रीडचा बॉल स्मॅश केला, ऑन साइडला उडवला. फिल्डर तैनात आहे. आउटफील्ड थोडी खराब आहे. आउटफील्डचा फायदा या बॉलवरती कैरी टीमला जरूर झाला. कदाचित जर आउटफील्ड फास्ट असती तर कुंदनला देखील चकवून बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बॉलला उचलला, फेकला, त्या अगोदर मात्र 2 रन्स या कंप्लीट. 2च्या बरोबरीनं संघ पोहोचला 14 वरती. 13 चेंडू आणि विजयासाठी आता 9 धाव संख्येची गरज आहे. 13 बॉल 9ची गरज. सहज आणि सोपा सामना सध्याच्या स्थितीला चावणे संघाच्या बाजूने वाटतोय, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल क्रिकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत कुठलेही प्रेडिक्ट, कुठलेही भाकीत करणे चुकीचं आहे. हा चेंडू बाटची कट, फिल्डर कडून पुन्हा थोडीशी चूक. अशा चूक आता टाळायला पाहिजेत. अगदी सिंगल रन मिळेल. फर्स्ट स्लिपच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला होता, जेल ड्रॉप, त्यानंतर सिंगल.
पहिली ओव्हर होईल समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर चावणे संघ पोहोचला तो 15 वरती. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी फक्त 8 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज ओंबले, लेफ्टाम गोलंदाज. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर देखील डावकुऱ्या हाताचा बॅटर मैदानावरती आहे. इथून मात्र हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेला डावकुऱ्या हाताचा फलंदाज समोर डावकुऱ्या हाताचा खेळाडू येत असतो त्या त्या वेळेला बॅटल चांगला पाहायला मिळतो. 12 बॉल आणि 8 धावा मात्र वाचवायच्यात. इथून या षटकामध्ये एखाद दुसरी विकेट घेऊन 1-2 धावांचं षटक पंकजला मात्र हातलावं लागेल. गोलंदाज लेफ्टाम तयार आहे. पहिल्याच बॉल फक्त दिशा दिली. ड्राईव्ह केला बॉल कव्हर पॉइंटला. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. फिल्डिंग छान झाली. दुसरी धाव कदाचित असं वाटलं होतं की महागात ठरतीये की काय. तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानावरती केली जाते. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. फलंदाज बाद आहे आणि रनआउटच्या साहाय्याने हा दुसरा झटका मिळेल तो चावणे संघाला. महागडा ठरला. जिथे एकच सिंगल होती कदाचित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रवीणचा राहिला परंतु दुसऱ्या धावेच्या अखेरीस शेवटला बाट थोडीशी दूर राहिली. त्यानंतर निखिल सावंत मात्र बाद झाला. 11 चेंडू आणि 17 ची गरज आहे. 7 ची गरज आहे. माफ करा 11 बॉल 7. प्रवीण मात्र आता स्ट्राईक एंड वरती आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एखादा मोठा फटका आणि तोच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुंदन डाऊन दी बॉल. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल झाला ड्रॉप. कुंदन कडून आज थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आहे आणि आता ती मिसफील्ड करण्याची वेळ नाही आहे. अशा वेळेस तुम्हाला धावा जितक्या वाचवता येतील तितक्या धावा वाचवण्याची गरज आहे. परंतु झेल ड्रॉप या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि आता 10 चेंडू आणि विजयासाठी मात्र 5 धावा संख्येची गरज आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील या खेळाडूच्या माध्यमातून चालू आहे. प्रवीणला देखील आता माहिती आहे की जरी मोठे फटके येत नसले सिंगल डबल धावा जरी आल्या तरी आपण विजयाच्या अगदी जवळ पोहोचू शकतो. 10 बॉल आणि 5 ची गरज आहे. ओ हा चेंडू सुरेख पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्याने मॅच संपवण्याचा प्रयत्न आहे प्रवीणचा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि उर्वरित आता 9 चेंडू आणि 5 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रवीण पाटील स्ट्राईक एंडला. पंकजचा हा चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न पुनश्च नकार दिलाय.
धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास, स्वतःवरती दाखवलेला कॉन्फिडन्स किती उपयुक्त ठरेल. अगदी पवेलियन मधले खेळाडू थोडेसे नाराज आहेत. त्यांना देखील वाटतंय की प्रवीण सिंगल घ्यायला पाहिजे, परंतु प्रवीणला देखील स्वतःवरती आत्मविश्वास आहे की मी एखादा मोठा फटका मारू शकतो. आणि जर एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आला तर चावणे संघ हा मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकतो. फक्त 5 पाहिजेत, 8 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. वॉटर बॉलिंग, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आहे. आणि हाच तर क्रिकेट आहे. कधीही स्वतःवरती तुम्ही आत्मविश्वास, कॉन्फिडन्स दाखवा, परंतु तो कॉन्फिडन्स सर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. कदाचित कॉन्फिडन्स स्वतःवरती दाखवलाय प्रवीणनं, परंतु निर्धाव चेंडू हाताळताना आपण त्याला पाहतो. 7 चेंडू आणि 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेशन देखील करण्याची गरज आहे क्रिकेटमध्ये. ओ हा चेंडू आता कट काढायचा प्रयत्न, वेल निघून गेली. वेल निघून गेल्यानंतर फक्त डोक्यावरती हात मारल्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. जिथे सिंगल डबल धावा मालकर सर मिळत होत्या त्या धावांना नकार दिला प्रवीणनं आणि आता सिंगलचा प्रयत्न केला, परंतु बॉल त्याला वेगानं बीट करून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 6 बॉल आणि इथून विजयासाठी गरज आहे ती 5 या धावसंख्येची. हा विजय संपादन करेल, परंतु अक्षरशः झुंजवल्या कैरे टीमच्या या गोलंदाजाने. आता 5 धावा डिफेंड करायच्या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. आणि कैरी संघाने असे कित्येक सामने जिंकलेत. पुणेच्या मैदानामध्ये नितीन पाटीलने 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड केली. हा कैरी संघाचा इतिहास आहे. हा माझगाव संघच मला असं वाटतं. आणि तीच आठवण करून देणारा हा सामना आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये आता 5 धावा डिफेंड करायच्यात. आणखी 3 चेंडू डॉट केला आहे प्रवीण पाटील, परंतु अजून एखादा दुसरा जर डॉट चेंडू जर आला तर पूर्णपणे दडपण असेल ते चावण्या टीमवर. नक्कीच एखाद दुसरा जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पुणेच्या कैरे संघ मात्र शिरकाव करू शकतो. रॉयल हा गोलंदाजीच्या मार्क वरती आला. रॉयल पाटील शेवटच्या ओव्हरसाठी. चला विनंती आहे जरा स्पीडअप करा. पहा बराचसा टाइम तुमच्या माध्यमातून खर्च केला जातोय आणि जर प्रत्येक मॅच एवढा टाइम. शुभम या ठिकाणी प्रत्येक मॅच साठी आपण आपलं महत्वाची असते, प्रत्येक धाव आपल्यासाठी महत्वाची असते, परंतु आयोजकांसाठी टाइम फार महत्वाचा आहे आणि तो टाइम या ठिकाणी कुठेतरी पास करू नका आपण. आयोजक देखील सकाळी आपण पाहतोय की डे नाईटची फॉर्मॅट आहे, त्यामुळे लवकर आले 7 वाजता इथे, अजून देखील इथेच आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप करा. आयोजकांना देखील वेल फार महत्वाचा. 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज मॅच, काटेकी टक्कर, जिथे वाटत होतं की सावणे संघ सामना एकतर्फी जिंकवेल की काय, परंतु कैरे संघाच्या पंकजने देखील सांगितलं आम्ही देखील कच्चे गुरु के चेले नाही होत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल 5 ची गरज ओव्हर द विकेटनं रॉयल पाटील. अगदी नावाप्रमाणे रॉयल गोलंदाजी करण्याची गरज आहे. पहिलाच बॉल पहिल्या साकू टपाचा होता. झेलची चान्स अतुल पाटील आहे त्या ठिकाणी. काय घडलंय मैदानावरती, ट्विस्ट आलाय मॅच मध्ये, फलंदाज बाद आणि हा मोठा झटका मिळालाय तो चावणे या संघाला. प्रशांत सावंत नवीन फलंदाज आता स्ट्राइक एंड वरती आहे.
अगदी सगळ्या खेळाडूंची आता थंडी उडली असेल. 5 बॉल आणि 5 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रशांतला आपण पाहतोय. 12वा खेळाडू देखील आता नाराज आहे. त्याला देखील माहिती आहे की ज्या वेळेला सिंगल डबल धावा मिळत होत्या प्रवीणने नकार दिला. हेच घडेल मैदानात. एखाद्या गोष्टीला तुम्ही जर नकार दिला तर वेळ आले व ती गोष्ट तुम्हाला नकार देते. निर्धाव चेंडू मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 5 ची गरज आहे. प्रवीण पाटील आता स्वतःवरती थोडासा निराश असेल आणि स्वतःच्या डोक्यावरती आता हात मारला असेल की बाबा मी त्या धावा घ्यायला पाहिजे होत्या. 4 बॉल आणि 5. बॉलला लिव्ह केलाय थोडासा बाहेर. पंच आगल्या वेगळ्या शैलीने पहा कसा इशारा देत आहेत गोट्या अंपर सारखा. वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईटच्या साह्यानं धावसंख्या 19. 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 4 धावाच बनवायच्यात कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार. प्रशांत स्ट्राईक एंड वरती. प्रशांत वरती देखील आता दडपण असेल दबाव असेल. रॉयल ओ आखू टप्प्याचा बॉल होता. विकेटची चान्स. व्हॉट मॅच. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. प्रेक्षक खुश झाले. भोंगे आणि टाळ्या वाजतायत मैदानावरती. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. क्रमांकासाठी आपण हरेशला आता मैदानावरती पाहतोय. 3 बॉल 4. काय दर्जेची गोलंदाजी चालू आहे रॉयल पाटीलची. सुरुवातीला मी सांगितलं होतं अगदी नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. नाव रॉयल आहे आणि तशी रॉयल गोलंदाजी या मॅच मध्ये आता रॉयल पाटीलला करावी लागणार आहे. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 4. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण आहे. कदाचित स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होईल का. प्रवीण स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवेल का. कारण प्रवीणनं स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला होता आणि मी तेव्हा सांगितलं होतं की कदाचित प्रवीणचा हा कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स आहे. 3 बॉल 4. हरेश स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉल लॉफ्ट केला. फटका चांगला. फिल्डिंग दर्जेदार. लगेच थ्रो. पहा काय क्वालिटीची फिल्डिंग. कैरे संघ देखील सामना सोडायला तयार नाहीये. फार चांगला सामना. प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा असते तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सावणे आणि कैरे या 2 मातब्बर संघांदरम्यान पाहतोय. 2 बॉल आणि मात्र विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. प्रवीण स्ट्राईक एंड वरती आहे. पूर्णपणे या मॅचचा दारोमदार आता प्रवीण वरती असेल. कसा चेंडू तो फलंदाज रॉयलचा फेस करेल ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 3. फिल्डिंग थोडीशी टीम मीटिंग या ठिकाणी आपण पाहतो. सागर, प्रतीक, त्यानंतर रजत आता गोलंदाज रॉयल पाटीलला कानमंत्र देण्यासाठी आलेत. 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. एवढी मेहनत कैरी टीमने घेतली आहे आणि त्या मेहनतीवरती कदाचित 2 चेंडू कशा पद्धतीने पडतील. 2 बॉल आणि 3 ची गरज. फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर ऑन साइडला 3 फिल्डर पाहतोय. मिड विकेटला नरेंद्र पाटील. थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण फिल्डर गणेशला पाहतोय. स्क्वेअर लेगला फिल्डर सागर आहेत. अगदी सरळला लॉंग ऑनला फिल्डर आपण राहुलला आणि लॉंग ऑफला मग पंकजला पाहतोय. 2 बॉल 3. मॅच ऑन आहे. ओ पंचांचा वाईट बॉलचा इशारा. थोडी दिशा बरकटला आणि अशा वेळेस पंच पहा आगल्या वेगळ्या शैलीनं वाईटचा इशारा देत असताना 2 बॉल आणि आता 2 ची गरज आहे. 2 बॉल 2. काय सामना झाला. फिल्डिंग आता अटॅकिंग लावावी लागेल. अगदी टेस्ट क्रिकेटची आठवण करून देणारी फिल्डिंग कैरे संघाच्या कॅप्टनला लावावी लागेल. मोठ्या फटके आता विचार करू चालणार नाही. मोठा फटका आला तरी काही हरकत नाही, परंतु जेवढी अटॅकिंग फिल्डिंग तुम्ही लावाल तेवढी तुम्हाला चांगली असेल. 2 बॉल आणि 2 ची गरज. प्रवीण स्ट्राईक एंड वरती आहे. प्रवीण स्ट्राईक एंड वरती म्हणजे चावणे टीमला आणि चावणे टीमच्या पाठीराख्यांना प्रवीण कडून आता अपेक्षा असतील.
कसा खेळ प्रवीणच्या मैदानावरती होईल, सामना जिंकून देईल का त्याच्या विरोधात रॉयल पाटील हा सामना आपल्या टीमसाठी जिंकेल. पहा मॅच रोमांचक आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु टाइम देखील बराचसा दवडला जातोय. दोन्ही संघाला आम्ही विनंती करतो थोडा स्पीडअप घ्या, महत्वाची मॅच आहे, परंतु टाइम देखील बराचसा दवडला जातोय. 4 वाजलेत, 3:30 आपण हे सत्र सुरू केलंय आणि 3 ओव्हरला जर अर्धा तास लागला तर मग दुपारचे उद्याचे 12 वाजतील. 2 बॉल 2. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सामन्यासाठी. वॉट मॅच, डिफेन्स केला प्रवीण. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित जाईल, डेफिनेटली गेली. टाळ्या वाजतायत, प्रेक्षक खुश आहेत. प्रेक्षकांना कोणी जिंको कोणी हारो, सामना रोमांचक व्हायला पाहिजे हेच हवं असतं आणि तसाच सामना पाहायला मिळतोय. प्रवीण एक धाव मिळाली आहे, कदाचित मगाच्या न घेतलेल्या धावा आता महागात ठरल्यात. मगाशी जर प्रवीण ज्या ठिकाणी धावा होत्या त्या ठिकाणी जर घेतल्या असत्या तर चावणे संघ कधीच विजयी देखील झाला असता, परंतु तसं प्रवीणने केलं नव्हतं. खाईन तर तुपाशी नाही तर मग उपाशी, याच हेतून तो मैदानावरती खेळत होता आणि मात्र प्रवीणच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचा, 1 बॉल 1 ची गरज. आता टेस्ट क्रिकेटची सर आठवण होईल. फिल्डिंग तशीच पाहायला मिळेल. अटॅकिंग नरेंद्र पाटील पहा फिल्डिंग सजवतात, अनुभव आहे त्यांना देखील, अनुभव पणा लावावा लागेल. तिन्ही गोलंदाज कैरी टीमचे यंग गोलंदाज, यंग टॅलेंट आहे, युवा जिगरबाज गोलंदाज, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. 1 बॉल 1 ची गरज. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज हरेश पाटील. सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कोणी जिंको कोणी हारो, दोन्ही संघाने प्रयत्न मात्र शेवटपर्यंत सोडले नाहीयेत. 1 बॉल 1. अखूट टप्पा होता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जल्लोष होणार कारण मॅच काय पद्धतीने जिंकून दिल्या. म्हणून क्रिकेट मध्ये कधीही तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका. आत्मविश्वास पाहिजे पण अति आत्मविश्वास नको. तोच ओव्हर कॉन्फिडन्स नडला तो बॅटिंग करणाऱ्या चावणे संघाला. ज्या ठिकाणी 2-2 धावा होत्या त्या जर घेतल्या असत्या तर सामना एवढ्या वेळा संपला.